बाबाचे कोटी बहु वाव पोटी समर्थाचे. सामर्थ्य असावं ना, पण अंतकरणामध्ये दया असावी, श्रीमंती असावी, पण गोरगरिबांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी असावी. तारुण्य असावं, पडलेल्या म्हाताऱ्या माणसाला उभं करण्यासाठी असावं, चालता चालता म्हाताऱ्याला पाडण्यासाठी नसावं. तसं सामर्थ्य असावं आणि अंतकरणामध्ये दयाही असावी. आमचे गुरुवर्य कोरेकर बाबा सांगायचे, सत्यगुरु राय हा त्यांचा अभंग फिक्स जोग महाराजांच्या सत्यातला. ते म्हणायचे, मम्माजी बुवांनी एवढं काट्याने मारलं तुकोबारायांना, तुकोबारायांनी फक्त डोळे वटारूनच बघायचं होतं. मम्माजी बुवाकडे जाळायला दुसरं सरपण सुद्धा आणावं लागलं नसतं, एवढं सामर्थ्य होतं. आळंदीतल्या मंडळींनी एवढा त्रास दिला ज्ञानराज माऊलींना. ज्या माऊलींना मांडे आपल्या पाठीवर मांडे भाजता येतात, त्या माऊलींना मारणाराचा हात भाजायला येत नव्हता का? सामर्थ्य होतं ना, पण सामर्थ्य वापरलं नाही. ज्ञानोबारांच्या सोहळ्यातली घटना सांगतो. आता वारीचा सोहळा आलायच. हे आमच्या पास्तुरकर मंडळी सगळी दिंडीमध्ये असतात. सगळं काकडा नाट सगळं प्रमाण पाठ. ते पुणे, सातारा आणि सोलापूर 3 जिल्हे लागतात हनुमान मार्ग. ते जिथं जिल्हा बदलतो ना, तिथं असा रस्त्याच्या कड्याला मोठा मंडप देण्यात आलेला असतो. जो जिल्हा सुरू होतो त्या जिल्ह्यातले अधिकारी तिथं बाहेर उभे असतात. जो जिल्हा संपणार त्या जिल्ह्यातले अधिकारी एक एक येतात. त्या मंडपात असे लाईनीने उभे असतात. काहीच्या हातात काट्या, काहीच्या हातात बंदुका. माऊलीचा सोहळा आला की तिकडचे SP, इकडचे SP, तिकडचे अधिकारी, इकडचे अधिकारी, तिकडचे आमदार खासदार, इकडचे आमदार खासदार, माऊली 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 करून ते पुष्पवृष्टी काय सगळं करतात. ते जिल्हाधिकारी होते. जो जिल्हा संपणार आहे त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ज्ञानोबारांच्या पादुकाला ते कागदपत्र लावले आणि पुढच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याच्या हातात दिले. निर्यावरची घटना आहे. निरा लोणन दिले. काय झालं कोणास ठाऊक, त्यांना डोळे भरून आले. साहेब, सांभाळत आणलंय माऊलीला आम्ही, जीव लावाया वारकऱ्याला, येतो आम्ही. आणि पूर्वी, आता नाही, शेवटचा दिंडी क्रमांक जाईपर्यंत अधिकारी तिथून हलत नव्हते. आता सोहळा वाढला ते तरी कुठपर्यंत थांबते. मग ते सगळे 1000, 2000, 5000 सगळे अधिकारी मंडपात उभे. ते आमदार खासदार SP PSI टेबलावर बसलेले. इथं बसून तिथलं चित्र डोळ्यासमोर आणा. ज्ञानोबारांचा सोहळा सगळा चाललेला. रथ पुढं गेला. मग मागच्या दिंड्या सुरू झाल्या. एक वयस्कर वारकरी कमरेतून वाकलेले, हातात काटे, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकेकाची कांडी तुटलेली, इकडं सुतळी गुंडाळलेली, 2-4 माळा गळ्यात, मुद्रा लावलेला वारकरी त्याच टेबलाच्या पुढं PSIच्या SPच्या आमदार खासदाराच्या असं 5-6 फुटावर वारकरी लघवीला बसला. लघवीला बसला तर मागचे जे होते उभे ते धावत आले, वारकऱ्याचे दंड धरणार. तेवढ्या जिल्हाधिकाऱ्याने पाहिलं, रोड जोरात आदळला, सोडा द्या वारकऱ्याला. त्यांनी सोडलं. साहेबांना शालूट मारला. जाऊन उभे राहिले. वारकऱ्याने सहज बघितलं वर ते सगळं चित्र, पण इंद्रियानावर झालेली वारकरी पुन्हा लघवीला बसला. लघवी झाली आणि त्या काठीच्या आधारानं वारकरी उभा राहायला लागला. वारकरी म्हटलं, आपलं काही खरं नाही आता, हे काय आपल्याला अधिकारी जिवंत ठेवत नाही. माऊली 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 करत करत उठलं. ते उठलं, 2-4 पावलं टाकले. 2-4 पावलं तर हे जे अधिकारी होते ना, जिल्हा अधिकारी, ते उठून उभे राहिले. रागाच्या भरात खुर्ची दिली ढकलून मागं. सगळे तयारीतच होते, केव्हा साहेब आदेश देतात आणि केव्हा त्यांची डोकी फोडतो, नाही तर अंगाची गातडी सोलून काढतात. साहेब त्याच वारकऱ्याच्या समोरून आले. हातातला रोळ उजव्या हाताला ठेवला, दिसल तुम्हाला इथं, आणि डोक्यातला टोप डाव्या हाताला ठेवला आणि 87 वर्ष वयाच्या वारकऱ्याच्या चरणावर प्रत्यक्ष जिल्हाधिकारी नतमस्तक झाले.
नतमस्तक झाले तर यस त्या वारकऱ्यांनी पाहिलं, साहेब अहो रडायला काय झालं, उठून उभं राहा. वारकऱ्याला हुंदका आवरे ना, वारकरी जास्त रडायला लागले. साहेब म्हटले आमच्या अधिकाऱ्याकडून चुकलंय ना, मी जिल्ह्याच्या वतीने मी माफी मागतो. रडू नका वारकरी बाबा, लोणंद जवळ आहे इथून, 2-3 अधिकारी देऊ का तुमच्या बरोबर? नको, माझी माऊली सांभाळते मला. त्या अधिकारी आणि त्यावेळेला वारकरी म्हटले, साहेब तो जिल्हाधिकारी नाही, स्वतः पंढरीचा पांडुरंग मला जिल्हाधिकाऱ्याच्या रूपात भेटला आज, जिल्हाधिकाऱ्याच्या. वारकरी निघून गेले. ते साहेब खुर्चीवर येऊन बसले. ते दंड धरायला गेलते का नाही, दंड, ते आले, साहेब तुम्ही तर रूळ काय काढला आणि टोप काय ठेवला आणि दर्शन काय, आम्ही तर त्याची अंगाची कातडी सोलून काढत होतो. वारकरी म्हणले तुमचा सत्कार करायला पाहिजे चांगला. का अतिरेकी पकडला म्हणून? काय गुन्हा केला वारकऱ्यानं? 87च्या वयात बिना चपलाची आळंदी पंढरीची वारी करतो. इंद्रिय अनावर त्याला दिसत नाही का इथं साहेब अधिकारी आहे म्हणून, पण ते इंद्रिय अनावर झाली म्हणून लघवीला बसला. सामर्थ्य असूनही सामर्थ्य वापरलं नाही. बहु वाव पोटी समर्थाचे, संगती पंगती देवा सवी घडे, नित्यानित्य जोडे तेची साज. घड्याळ तपासून घ्या, 2च मिनिटं कमी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर